हॅलो, मी अमोल पाटील आणि आपण आज डिस्कस करणार आहोत रोडमॅप फॉर वेब डेव्हलपमेंट. जर ज्यावेळेस आपण वेब डेव्हलपमेंटबद्दल विचार करतो, तर त्यावेळेस आपल्याला खूप काही म्हणजे आपली एक पिक्चर आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जसं की आपल्याला खूप काही गोष्टी शिकाव्या लागतात. जसं काही HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि त्याच्या खूप फ्रेमवर्क्स पण आहेत. पण ह्या गोष्टीला न घाबरता आपल्याला आपली जी मेहनत आहे ना ती चालू ठेवायची आहे. कारण की खूप काही गोष्टी आहेत. पण एक टाइम स्पेंड केल्यानंतर तुम्हाला एक बेसिक म्हणजे गुड अंडरस्टँडिंग येऊन जाते त्यांच्याबद्दल. तर त्यावेळेस आपण एस्ट म्हणजे फॅमिलिअर होऊन जातो त्या गोष्टीसोबत. त्यावेळेस आपल्याला डिफिकल्ट असं काहीच वाटत नाही. त्यामुळे एक म्हणजे टाइम स्पेंड करायचा आणि एक स्टार्ट ठेवायचं फक्त कंटिन्युअसली म्हणजे कॉन्सेप्टची अंडरस्टँडिंग घेत राहायची. तर आपल्याला ज्यावेळेस आपण फ्रंट एंड डेव्हलपमेंटचा विचार करतो, तर फ्रंट एंड डेव्हलपमेंटसाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे आहेत ना, ते HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे जे 3 थिंग्स आहेत, ह्या मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आहेत. जसं HTML आहे. HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. पण ज्यावेळेस आपण HTML चा विचार करतो, तर HTML हे आपल्याला एक वेब पेजला स्केलेटन प्रोव्हाईड करते. जस्ट HTML आणि त्यात आपल्याला जर 1 किंवा 2 दिवस जरी स्पेंड केले, तर आपल्याला ते त्याच्यात ॲट्रिब्यूट्स काय आहेत, टॅग्स काय आहे, ह्या गोष्टींची अंडरस्टँडिंग घ्यायची. सिमॅन्टिक्स टॅग कोणते कोणते आहेत, नंतर ब्लॉक लेव्हल काय आहे, इनलाईन काय आहे, ह्या गोष्टींची जर अंडरस्टँडिंग घेतली, तर HTML तिथंच आपलं संपतं. तर त्यानंतर आपण CSS कडे मूव्ह ऑन करू शकतो. तर CSS मध्ये आपल्याला त्याचे सिलेक्टर्स असतात किंवा सुडो क्लासेस, सुडो एलिमेंट्स, नंतर ॲट्रिब्यूट सिलेक्टर वगैरे त्या गोष्टी आहेत. नंतर CSSच्या मल्टिपल प्रॉपर्टी जे आपल्याला स्टायलिंग पार्ट्समध्ये हेल्प करतात. तसं तर CSS आपण मॅक्सिममली अव्हॉइड करत असतो वापरण्याचा. मोस्टली डायरेक्टली CSS आपण यूज नाही करत मॅक्सिमम प्रोजेक्ट्समध्ये. कारण की तिच्या पण फ्रेमवर्क्स अवेलेबल आहेत आपल्याजवळ. जसे की आपल्याजवळ मटेरियल EY अवेलेबल आहे. नंतर मटेरियल EY असेल किंवा टेलविंड CSS असेल, मल्टिपल फ्रेमवर्क्स अवेलेबल आहेत CSSचे. त्यावेळेस आपण CSSच्या फ्रेमवर्क्सकडे जातो. पण एक बेसिक अंडरस्टँडिंग घेणे मस्ट आहे CSSची पण. त्यानंतर आपण लॉजिकल पार्टकडे मूव्ह ऑन करतो. जर आपण प्रोग्रामिंग लँग्वेजचा विचार करतो, तर प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला जावास्क्रिप्ट ही शिकणे मस्ट आहे आणि जेवढा आपण जास्त वेळ तिच्यासोबत स्पेंड करू ना, तेवढं आपल्यासाठी बेटर असेल. कारण की जेवढा मतलब म्हणजे जेवढं जावास्क्रिप्टचं लॉजिक तुमचं क्लिअर असेल, जावास्क्रिप्टचा फंडामेंटल बेस हा जेवढा स्ट्रॉंग असेल ना, तेवढ्या फ्रेमवर्कच्या अंडरस्टँडिंगसाठी म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग खूप इझियर जाते. त्यामुळे जावास्क्रिप्टला मॅक्सिमम टाईम स्पेंड करा. जसं की तिच्या एक बेसिकली त्याच्यावाले डाटा टाइप्स काय आहेत, व्हेरिएबल्स काय आहेत, तिच्यात आता जावास्क्रिप्ट ही डायनॅमिकली टाइप आहे. जर तुम्ही सी किंवा जावा यांची अंडरस्टँडिंग घेतली असेल, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की त्यांच्यामध्ये आपल्याला टाइम हे कंपाईल टाइमला टाइप्स हे डिफाईन करावं लागेल. जसं की एखादा आपण व्हॅल्यू देतोय, ती इंटिजर आहे की डबल आहे की फ्लोट आहे. या गोष्टी जर तुम्ही एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेज सोबत गेले नसाल, तर तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाही. पण जावास्क्रिप्ट ही डायनॅमिकली टाइप आहे, जी रन टाइमला एखादा आता समजा तुम्ही एक नंबर देतायत 1, तर ते रन टाइमला समजून घेईल की हा 1 नंबर टाइपचा आहे. तुम्ही एक व्हेरिएबल एक कॅरेक्टर देतायत ए, तर त्याला अंडरस्टँडिंग होऊन जाईल की हा कॅरेक्टर आहे. तर त्यामुळे जावास्क्रिप्ट ही डायनॅमिकली टाइप आहे. त्यामुळे थोडीशी म्हणजे ती डिफिकल्ट नाही म्हणता येणार, पण ती एक तिचा जो आउटपुटचा फ्लो आहे ना, तो थोडा प्रेडिक्ट करायला वेळ लागतो. त्यामुळे जेवढे फंडामेंटल जेवढे स्ट्रॉंग असतील, तेवढं तुमचं बेटर आहे आणि ती असिंक्रोनस पण आहे. तिच्यात जे रन 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 होतो ना कोड, तो लाईन बाय लाईन होत नाही. तो तिच्या अ, म्हणजे इव्हेंट लूप म्हणजे तो याची डिफेंड करतो, की ज्याला कमी टाईम लागतो तो कोड पहिले पहिले रन होतो असं डिफेंड करतं त्याच्यामध्ये. नंतर जेवढा आपण टाईम जावास्क्रिप्ट सोबत स्पेंड करू तेवढं ते सोपं होणार आहे आपल्यासाठी पुढे. त्यानंतर तुम्ही जाऊ शकतात फ्रेमवर्क्सला जसं Angular आहे, React आहे, Vue.js आहे. Reactला फ्रेमवर्क नाही म्हणता येणार, React ही लायब्ररी आहे जावास्क्रिप्टची. तर आपण जर आहे ना HTML आणि CSS आणि जावास्क्रिप्ट ह्या 3 गोष्टी शिकलो, तर त्यावेळेस तुम्ही एक वेब म्हणजे वेब डेव्हलपमेंटचा पाथ कव्हर केलेला आहे. पण जर तुम्हाला कॉम्प्लेक्स थिंगला जायचं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला अंडरस्टँडिंग घ्यावी लागेल फ्रेमवर्कची.
तर फ्रेमवर्कची अंडरस्टँडिंग घेताना, कारण की एक प्री बिल्ड जावास्क्रिप्टचा कोड लिहून ठेवलेला आहे, तो तुम्हाला फक्त वापरायचा आहे. त्यामुळे रिॲक्ट जेएस मध्ये पण खूप काही गोष्टी, म्हणजे रिॲक्ट जेएस आपल्याला देते एक बेटर लायब्ररी आहे, जिचा खूप, म्हणजे जी कम्युनिटी ती ह्यूज कम्युनिटी आहे. नंतर अँग्युलर एक फुल फ्लेज फ्रेमवर्क आहे, जी पण खूप काही गोष्टी बऱ्यापैकी, म्हणजे ऑल एक वेब ॲप्लिकेशन क्रिएट होऊ शकतो अशा फंक्शनॅलिटी आपल्याला देत असते. Vue.js पण एक बेटर फ्रेमवर्क आहे. तर आपण हे गोष्टी करू शकतो. आणि जर तुम्ही HTML, CSS, जावास्क्रिप्टमध्ये जेवढा टाइम स्पेंड कराल ना, तेवढी तुमच्यासाठी बेटर होऊन जाईल. HTML आणि CSS स्टार्टिंगला 1 हप्ता, 1 किंवा 2 हप्ते द्या. त्यानंतर तुम्ही जावास्क्रिप्टकडे मूव्ह ऑन करा. कारण की जावास्क्रिप्ट ज्यावेळेस शिकणार ना, त्यावेळेस तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वेब डेव्हलपमेंटसाठी प्रोजेक्ट्स बनवणार ना, त्यावेळेस HTML, CSS, जावास्क्रिप्ट तिघांची एकत्र प्रॅक्टिस करा. आणि रिॲक्ट जेएस वगैरे जर तुम्ही फ्रेमवर्क्सला जे प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही फ्रेमवर्कला गेलात ना, तर तुमच्यासाठी खूप काही गोष्टी म्हणजे सिंपल होऊन जातात. कारण की फ्रेमवर्क जे आहेत ना, ते प्री डिफाईन कोड देऊन जातं आपल्याला. फ्रेमवर्क्स प्री डिफाईन कोड देतो आपण, आणि लायब्ररी सुद्धा प्री डिफाईन कोड देऊन देतो.